सर्वांना क्रांतिकारी जय भीम, सप्रेम नमस्कार, जय संविधान। आज 20 नोव्हेंबर 2024 भारतीय लोकशाहीच्या प्रवासातील हा वळणबिंदू ठरलेला आहे आणि या लोकशाहीला आजपर्यंत ज्या पद्धतीनं राजकीय पक्षांच्या माध्यमातून आणि विशेषतः राजकीय नेत्यांच्या माध्यमातून आणि राजकारण्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं वापरल्या गेलं आणि विशेष म्हणजे संविधान विरोधी शक्तीकडून ज्या पद्धतीनं लोकशाहीला वापरल्या गेलं त्याचे परिणाम आपल्याला 23 नोव्हेंबरला तर समजतीलच ऑफिशियली, परंतु त्याचे परिणाम अगोदरच जाणवायला सुरुवात झालेली आहे। एक लक्षात घेतली पाहिजे गोष्ट आपण, आजची जी ही निवडणूक झाली, जे मतदान झालं महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं, आणि आजच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून 23 नोव्हेंबरला काय होणार आहे याचे सुतोवाच हरियाणाच्या निवडणुकीच्या पूर्वीच्या भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून आलेलं स्टेटमेंट तेच सर्व काही सांगून जातं। पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की या लोकशाही आणि संविधानातील जे जबाबदार घटक आहेत, कायदे मंडळ म्हणजे विधानमंडळ आणि संसद, कार्यकारी मंडळ म्हणजे राज्य मंत्रिमंडळ आणि केंद्र सरकार, न्यायमंडळ म्हणजे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय, आणि चौथा अदृश्य असलेला आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता। या चारही आधारस्तंभांनी लोकशाहीचं अवमूल्यन करून आमच्या देशावरती आणि राज्यावरती ही संपूर्ण लोकशाही आणि संविधान निश्चितपणे पोखरून टाकलेली आहे। एक उदाहरण देतो, ज्या वेळेस हरियाणाच्या निवडणुका जवळ आलेल्या होत्या आणि तेथील भाजपाचे सरकारने नरेंद्र मोदी जे प्रधानमंत्री आहेत, नरेंद्र मोदी साहेबांनी एकही त्या ठिकाणी रॅली काढली नाही किंवा सभा घेतली नव्हती। त्याचप्रमाणे अमित शहानी फक्त एक सभा घेतली पण रॅली काढली नव्हती हरियाणाच्या निवडणुकीमध्ये। आणि हरियाणाच्या मतदानाच्या 4 दिवस अगोदरच माननीय प्रधानमंत्री मोदी परदेश दौऱ्यावर गेलेले होते आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदी भाई यांनी हरियाणातील प्रादेशिक भाजपांच्या पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर सर्व सोडून निघून गेलेले होते आणि त्या ठिकाणी एक्झिट पोल जे निवडणुकीच्या पूर्वीच अंदाज वर्तवत होते त्यामध्ये काँग्रेसच्या युतीला बहुमत मिळेल, स्पष्ट बहुमत मिळेल इतका अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसून येत होता आणि ग्राउंड रूट वरती सुद्धा ते दिसून येत होतं। असं असताना त्या ठिकाणी हरियाणाचे मुख्यमंत्री तेव्हाचे आणि आताचे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं प्रेस कॉन्फरन्स घेऊन, सोबत भाजपाचे प्रादेशिक अध्यक्ष आणि प्रवक्ता यांच्या समोर त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे कि डरने की कोई बात नहीं, छत्तीसगढ़ में जो हुआ है वही हरियाणा में होगा, हमने सारा इंतजाम करके रखा है और सारी व्यवस्थाएं हमारे पास है। 8 अक्टूबर को जब ईवीएम खुलेगी तब कांग्रेस रोएगी और कहेगी इनको ईवीएम ने जिता दिया है। आणि हे स्टेटमेंट आजही रेकॉर्डला आहे आणि ज्या दिवशी 8 ऑक्टोबरला
ईव्हीएम उघडल्या, त्याच्या अगोदर पोस्टल बॅलेटचा काउंटिंग झाली. त्या एका तासाच्या पोस्टल बॅलेट काउंटिंगच्या माध्यमातून भाजपा पूर्ण 25च्या खाली होती आघाडीवर आणि काँग्रेस आणि त्यांचा मित्रपक्ष 60च्या पुढे होते आघाडीवर. आणि एका तासानंतर जेव्हा ईव्हीएम उघडलं त्यावेळेस काँग्रेस पिछाडीला आली आणि भाजपानं काँग्रेसची जागा घेतली आणि शेवटपर्यंत ती लीड राहिली. म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं होतं प्रेस कॉन्फरन्स समोर ते 100% 100% सत्यात उतरलं. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होता की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला सेटिंग करून सर्व काही आलबेल केलेलं होतं. आणि ज्या दिवशी या हरियाणाचा निकाल लागला त्याच दिवशी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मिठाई एकमेकांना भरवून एक सुतोवाच केलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं की जो हरियाणा में हुआ है वही महाराष्ट्र में होगा. आणि त्या पद्धतीनं ते सुतोवाच त्यांची पुन्हा माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आमच्या महाराष्ट्रात येऊन सभेमध्ये त्याची री ओढली आणि ते सांगितले कि हरियाणा में जो इलेक्शन हुआ पहले से भी ज्यादा हमको सीटें मिली है और वही महाराष्ट्र में होने जा रहा है. असं स्टेटमेंट जेव्हा सभेतून आश्वासनात्मक नरेंद्र मोदी भाई करतात याचा अर्थ स्पष्ट आहे. हे कुणाला सांगण्याची आवश्यकताच नाहीये, याचं विश्लेषणाची सुद्धा गरज नाहीये. कारण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सेट हो आमच्या महाराष्ट्रीयन जनतेच्या मताचा अधिकार हिरावून घेण्यात आलेला आहे. हे सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगतो. आणि शेवटी जे आव्हान करणार आहे मी आपल्याला त्याच्या आव्हानाची एक इशारा मी आता देऊन ठेवतो की येणाऱ्या 23 तारखेला कुणीही मुख्यमंत्री हो कुणाचंही सरकारी हो परंतु आम्हाला भारतीय जनतेला या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला इथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुका यांना मातीत गाडल्याशिवाय आमचा हा अधिकार शाबूत सुरक्षित राहणार नाही. त्यासाठी हा सर्वात मोठा दृढ संकल्प आम्हाला करावा लागणार आहे आणि त्या दिशेने आम्ही जायचे हे लक्षात ठेवा. आता आजच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचं जर समीक्षण करायचं म्हटलं तर एक लक्षात गोष्ट घेतलं पाहिजे की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात केवळ 58.63% मतदान झालेलं आहे 5 वाजेपर्यंत. आणि संध्याकाळी उशिरापर्यंत ते गेलेले 66%. आता मला एक सांगा, कल्पना करा की आपल्या महाराष्ट्रात मतदार हा 100% आहे आणि त्या मतदानाची टक्केवारी जर 66% जात असेल तर जवळपास 34% जनता 34% मतदार या निवडणुकीच्या आणि लोकशाहीच्या बाजूला फेकल्या गेलेला आहे. आणि जर हा बाजूला फेकल्या गेला असेल तर का गेला असेल या 34% मतदारांच्या मानसिकतेचा आपण विचार का करू शकत नाही. आणि या 34% जो मतदार आहे त्याची मानसिकता अशी का झाली गेल्या 75 वर्षामध्ये त्याचं कारण हे की ही लोकशाही आमची जी भारतीय लोकशाही म्हणतो आम्ही आमची ही भारतीय लोकशाही ही आजपर्यंत कधीही चढत्या आलेखाप्रमाणे प्रगती पथावर कधीच नव्हती. हे त्याचं मुख्य कारण आहे. आमची निवडणूक पद्धत ही सुद्धा आजपर्यंत निवडणूक आयोगाच्या मार्फत कधीही विकसित पद्धती झालेली नाही हे त्या मागचं कारण आहे. आदरणीय TN शेषन साहेब जे माजी निवडणूक मुख्य आयुक्त होते तसे आयुक्त जरी या देशाला लाभले असते तर आज ही आमची टक्केवारी 100%वर पोहोचली असते. आणि आज जे 66% सरासरी 66% जे राज्यामध्ये मतदान झालं त्यामध्ये सर्वात कमी मतदान हे ठाण्यामधलं झालेलं आहे 49%. आणि सर्वात जास्त मतदान 69% हे गडचिरोलीचं झालेलं आहे. म्हणजे जो आमचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई म्हणतो आणि त्यामध्ये ठाणे हा जिल्हा सर्वात महानगरामध्ये महत्वाचा समजतो अशा ठिकाणचं सर्वात कमी मतदान म्हणजे आमची लोकशाही ही घातक पद्धतीने आलेली आहे. मी तर असं समजेल
की आमची आजची विधानसभेची ही निवडणूक जर एका वाक्यामध्ये समीक्षण करायचं असेल तर एका वाक्यामध्ये त्याचं समीक्षण असं असेल की नोटांच्या बंडलामुळे लोकशाहीचा गळा घोटल्या गेला. एका वाक्यात नोटांच्या बंडलामुळे लोकशाहीचा गळा घोटल्या गेला हे एका वाक्यामध्ये आजच्या विधानसभेच्या निवडणुकीचं सारांश आहे. भाजपाचा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे साहेब एका नालासोपाऱ्यामध्ये एका मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये दिवसभर नोटांची बंडल वाटत जेव्हा तिथं बसतात आणि तेही निवडणूक प्रचार संपल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मतदानाच्या एक दिवस अगोदर ही जेव्हा घटना घडते ही घटना साधी नका समजू. ही घटना साधी अजिबात समजायची नाही. आज जी पत्रकारासमोर मीडियासमोर जी ही घटना आलेली आहे, जे घटना आलेल्या नाहीत तो इतिहास वेगळा, जो सत्य होता आणि सत्य आहे. परंतु जी काही मीडिया समोर आलेली आहे 9 लाख रुपये त्या ठिकाणी सापडलेले आहेत. मला सांगा निवडणूक आयोगाने रद्द केली का? किंवा भाजपाच्या विनोद तावडेंना गुन्हा दाखल करून अटक केली का पोलिसांनी किंवा निवडणूक आयोगाने? नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की आमच्या लोकशाहीचा गळा याच भाजपाच्या याच महायुतीच्या नोटांच्या बंडलाने, जे नोटांची बंडल गुजरात मधून अदानीच्या माध्यमातून या महाराष्ट्रात आलेली आहेत, जी नोटाची बंडल आरबीआयच्या डायरेक्शन नुसार नाशिकच्या प्रेस मधून बाहेर आलेले आहेत, ज्यांचे रिकामे खोके मध्य प्रदेशच्या जंगलामध्ये सापडलेले आहेत, त्या नोटांच्या बंडलामुळं आमच्या लोकशाहीचा गळा घोटला. जी लोकशाही अल्पसंख्याकांना स्वाभिमानानं जगण्याचं स्थान निर्माण करते, जी लोकशाही आमच्या मानवी हक्काचं उल्लंघन न करता मानवी हक्काचं संरक्षण करतं, जी लोकशाही या जगावरती ज्या 23,000 अणुबॉम्बचे डोहाळे लागलेले आहेत, त्या अणुबॉम्बला 23,000 अणुबॉम्बला नष्ट करण्याची ताकद ज्या लोकशाहीमध्ये आहे ती लोकशाही, जी लोकशाही जी संपूर्ण स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करते ती लोकशाही. या लोकशाही सोबत असलेलं जे संविधान आहे, ज्या संविधानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य, जे 65 वर्षाचं आयुष्य लाभलं होतं, त्या संविधानाच्या निर्मितीसाठी संपूर्ण आयुष्य खपून घेतले, वेचले, ती लोकशाही. आणि हे नोटाची बंडल ती काय 100च्या 200च्या नोटाची बंडल नसते, 500च्या नोटांची बंडल. आणि या 500च्या नोटांच्या बंडलावरती जर आमची ही लोकशाही असेल, हे आमचं मतदान असेल, ही निवडणूक असतील, तर आमच्या देशाचा आणि राज्याचा आणि एकंदरीत संपूर्ण भारतीय लोकशाहीचा या ठिकाणी आयसीयू मधून कधी डॉक्टर आय एम सॉरी म्हणेल याचा नेम नाही. एक तर या मुख्य निवडणूक आयोगाने जनतेची हाक किंवा सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची हाक, ईव्हीएम हटवण्याची हाक कधी कानावर येऊच दिली नाही. आज मी आपल्याला चॅलेंज करतो, मुख्य निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती, प्रधानमंत्री या सर्वांना मी चॅलेंज करतो. आज कुठल्याही महाराष्ट्रामधल्या केवळ पाचच विधानसभा मतदारसंघामध्ये प्रयोग करून पहा, 5च कोणत्याही, जे आज निवडणुका झाल्या 20 नोव्हेंबरला, 5 दिवसांनी आजच कुठलेही महाराष्ट्रातील 5 विधानसभा मतदारसंघ घ्या आणि त्या मतदारसंघामध्ये तुम्ही 23 नोव्हेंबरला जो निकाल येईल, आता ईव्हीएम वर झालेल्या निवडणुकीचा निकाल जेव्हा 23 नोव्हेंबरला येईल आणि 23 नोव्हेंबरला निकाल आल्याच्या नंतर महाराष्ट्रातले कुठलेही विधानसभेचे 5 मतदारसंघ घ्या आणि त्या मतदारसंघामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, फक्त 5 दिवसाच्या अंतरामध्येच. कोणतेही 5च मतदारसंघ, आणि त्या मतदारसंघामध्ये सगळ्यांना ओपन चॅलेंज करून बॅलेट पेपरवर निवडणुका होऊन जाऊ द्या. तो खर्च पुन्हा एकदा आमच्या महाराष्ट्रीयन जनतेच्या कर्जाच्या माध्यमातून ओझं होऊ द्या, हरकत नाही.
फक्त 5च मतदारसंघाचा प्रयोग करून पहा आणि त्या ठिकाणी या 23 नोव्हेंबरला जो निकाल येईल त्याच्या विरुद्ध आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. जर तुमच्या मध्ये खरी हिंमत असेल, लोकशाही आणि संविधान आणि जनतेचा आणि देशाचा तुम्हाला खरोखर कळवळा असेल, तर हे माझं ओपन चॅलेंज तुम्ही स्वीकारावं. आणि 23 नोव्हेंबरच्या निकालानंतर जेव्हा 5 दिवसांनी तुम्ही हा प्रयोग करून कुठल्याही महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघाचा 5 मतदारसंघामध्ये तुम्ही निवडणूक घेऊन दाखवा बॅलेट पेपरवर आणि निकाल पहा. आणि जर या निकालामध्ये फरक नाही दाखवला 5 दिवसामध्ये, तर या अनंत भोरेला फासावर लटकवा, हरकत नाही. आणि जर निकाल आला यांच्या विरोधात जो 23 नोव्हेंबरला येईल, त्या विरोधात जर निकाल आला तर मला सांगा, ताबडतोब तुम्ही ईव्हीएम हटवली पाहिजे कायमस्वरूपी. हे ओपन चॅलेंज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून, या बहुजन संघटनेच्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला करतोय. केवळ हातामध्ये पुस्तक घेऊन प्रचार सभा गाजवण्यामध्ये किंवा आम्ही त्याच्याविषयी जाहिराती करण्यामध्ये तुमची मर्दुमकी होऊ शकत नाही. तुमची जर मर्दुमकी खरी जर दाखवायची असेल तर या 5च विधानसभा कोणत्याही मतदारसंघामध्ये ही डबल निवडणूक घेऊन दाखवा आणि प्रयोग करून दाखवा, प्रयोग करून पहा. हे ओपन चॅलेंज मध्ये तुम्हाला आहे. कारण आम्ही संविधानवादी आहोत, आम्ही मानवतावादी आहोत, आम्ही प्रखर आक्रमक आंबेडकरवादी आहोत, प्रखर आम्ही बुद्धिवादी आहोत, बुद्धवादी आहोत, बुद्धिवादी आहोत, निसर्गवादी आहोत, विज्ञानवादी आहोत, विवेकवादी आहोत. म्हणून हे आमचं तुम्हाला चॅलेंज आहे. आणि भाजपचा एवढा मोठा महासचिव एका गल्लीमध्ये, एका हॉटेलमध्ये, एका नाला चौपाऱ्यामध्ये नोटांची बंडल वाटण्यासाठी येतोय. आणि आज दिवसभरामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत की ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मारामारी, हमरी-तुमरी, त्यामध्ये एका अपक्ष उमेदवाराचा सुद्धा जीव गेलेला आहे हार्ट अटॅकमुळे बीडमध्ये. एका मतदाराचा सुद्धा जीव गेलेला आहे, प्राण गेलेला आहे. याला जबाबदार कोण? निवडणूक आयोग का महाराष्ट्र सरकार? कोण? निवडणूक आयोग जबाबदार आहे का याला? आज या मुख्य निवडणूक आयोगानं जी काही लोकशाहीच्या नावावर केवळ ईव्हीएमच्या माध्यमातून आमच्या मताचा अधिकार हिरावलेला आहे ना, एक दिवस तुम्हाला त्याची दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. त्याची सुरुवात आम्ही करणार आहोत. कारण येणारा उद्याचा संविधान 26 नोव्हेंबर जो आहे, आज 20 नोव्हेंबर, 6 दिवसांनी 26 नोव्हेंबर आहे. आणि हे 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे. हा संविधान दिन 1949 पासून ते 2024 पर्यंत जवळपास 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याचबरोबर 26 जानेवारी 2025 ला आणि 26 जानेवारी 1950 पासून ते 26 जानेवारी 2025 पर्यंत याला सुद्धा 75 वर्ष पूर्ण होत आहेत, झालेले आहेत. आणि अशा 75 वर्षाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रीयन जनतेला आणि सर्व भारतीय जनतेला आणि संपूर्ण व्यवस्थेला चॅलेंज करून सांगतोय की या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येणाऱ्या प्रत्येक निवडणुका कमीत कमी जर 2029च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्याच तर निश्चितपणे त्या बॅलेट पेपरवरच होतील. अन्यथा संपूर्ण 100% देशामध्ये या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल. एवढी तयारी आम्ही करणार आहोत. कारण आम्ही भारताचे लोक आहोत आणि मी स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करत आहे या भारतीय संविधानाला. कारण लोकशाही ही मतदानापुरती अजिबात नसते. आणि तुम्ही या मताच्या अधिकाराचा वापर या जनतेचा मेंदू भ्रष्ट करून त्यांना नोटांची बंडल, नोटाचे पाकिट देऊन त्यांना एके ठिकाणी खानदेशमध्ये तर जवळपास 25,000 किलो मटन त्या ठिकाणी आमिष म्हणून दिलेलं आहे. 25,000 किलो मटन. किती बकऱ्यांचा बळी गेला असेल? किती बकऱ्यांचा बळी गेला असेल? 25,000 किलो मटन जर एका मतदारसंघात जात असेल, दारू हे तर महापूरच असेल, दारूचा, नोटांची बंडलाचा महापूर असेल. मला एक सांगा, तुम्ही जर प्रश्न स्वतःला विचारला, राजकीय नेते हो आणि राजकीय पक्ष हो, की या देशातील लोकशाहीच्या नावावर जे तुम्ही चालवलेलं आहे याचे परिणाम आणि याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत.
आणि या संपूर्ण ज्या पद्धतीनं हरियाणाची निवडणूक झाली आणि जे सुतोवाच मी अगोदर सांगितले त्याच पद्धतीनं येणाऱ्या 23 नोव्हेंबरला होणार आहे. आज दिवसभरामध्ये मी पाहिले पी मार्क अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चॅनलच्या माध्यमातून एक्झिट पोलचे अंदाज. अरे काय एक्झिट पोल दाखवत आहे? महायुती आणि महाविकास आघाडी हे दोनच या देशाला आणि राज्याला लुटणार आहेत का? किती वर्षापासून? आणि हे जर तुम्ही लुटारू असाल तर आमच्या जनतेच्या मताचा अर्थ काय? उद्देश काय? कशासाठी हे सगळे नाटक? एक्झिट पोलच्या माध्यमातून सांगितलं की काटेकी टक्कर, महाविकास आघाडी 129 ते 145, महायुती 126 ते 150, म्हणजे ही काटेकी टक्कर. आणि इतर 8 किंवा 13, 5, 15 बस. जसं काय महायुती आणि महाविकास आघाडीनं प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्र आणि प्रायव्हेट लिमिटेड इंडिया करून टाकलेलं आहे भारत. कशाच्या बळावर? एक तर केवळ आणि केवळ पैशाच्या बळावर. आणि या एक्झिट पोलच्या माध्यमातून जे काही अंदाज वर्तवलेले आहेत आज, हरियाणाचे सुद्धा अंदाज वर्तवले होते. घडलं काय? काय घडलं? शेवटी तेच झालं. हरियाणामध्ये जे 4 दिवस अगोदर मोदी बाहेरगावी गेले होते आणि जे हरियाणामध्ये घडलं त्या का वेळी तेच आता महाराष्ट्रात घडतंय. नेमकं कालच्या रविवारची शेवटची प्रचार सभा अमित शहा नागपूरमधून वापस गेले. कारण काय सांगितलं की मणिपूरमध्ये प्रॉब्लेम आला, मणिपूरमध्ये दंगल उसळली, मणिपूरमध्ये मानवी हक्काचं उल्लंघन झालं. अहो मणिपूर तर 1.5 वर्षापासून जळते. काय तुम्ही ते 1.5 वर्ष होता? आणि नेमकं हरियाणामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही काढता पाय घेतला प्रचार सभेमधून आणि त्यावेळेस ज्या पद्धतीनं प्रधानमंत्री प्रदेशात गेले अगदी त्याच पद्धतीनं 5 दिवसापूर्वी नरेंद्र मोदी नायजेरियामध्ये गेलेले आहेत. आणि ज्या पद्धतीनं हरियाणामध्ये प्रादेशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यावर नेत्यावरती जबाबदारी टाकली तशी इथं फडणवीसावर टाकलेली आहे. म्हणजे ईव्हीएम सेटिंग ओके. आणि जेव्हा 23 तारखेला ह्या ईव्हीएम उघडतील त्यावेळेस मी स्पष्ट पद्धतीने सांगतो, लक्षात घ्या, ज्या वेळेस निकाल लागेल त्यावेळेस सर्वात मोठा पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये भाजपच येईल. कारण ईव्हीएम मुळे सेटिंग झाल्यामुळं एक. आणि जे त्यांच्या सोबतचे मित्र पक्ष आहेत अजित पवार गट आणि शिंदे गट हे त्यांच्या पाठीमागे शेपटासारखे असणार आहेत. आणि महाविकास आघाडीचे जे काय असतील ते पुन्हा त्याच मार्गाने येणार आहेत जे आजपर्यंत घडल्या गेलेल्या त्या पद्धतीने. याचा अर्थ स्पष्ट आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांनो आणि त्यांच्या नेत्यांनो, एकनाथ शिंदेच्या गटातील नेत्यांनो आणि अजित पवार गटांच्याही नेत्यांनो, मी जे या ठिकाणी सांगणार आहे ते लक्षात घ्या की जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये जर ईव्हीएम हटली नाही तर तुमचं अस्तित्व संपलेलं दिसेल. तुम्हाला आयुष्य किंवा इतिहास जमा तुम्ही होऊन जाल. आणि हे म्हणणार नाही आम्ही की तुम्ही आमच्या सोबतीला आहे. आम्ही भारताचे लोक आहोत आणि मी स्वतः परत अधिनियमित करून अंगीकृत करत आहे. या ईव्हीएमला हटविण्याचा आमच्या भारतीय जनतेचा, मराठी जनतेचा हक्क आहे. कारण मतदानाचा हक्क आमचा आहे. या देशामध्ये देशाचे मालक आम्ही आहोत. मी भारताचा, भारत माझा. तुमच्या कुठल्याही राजकीय पक्षांसाठी संविधानानं अधिकार दिलेले नाहीत. राजकीय नेत्यांसाठी संविधानानं अधिकार दिलेले नाहीत. संविधानानं अधिकार दिलेले आहेत या देशातील प्रत्येक भारतीय नागरिकांना. आणि जो भारतीय नागरिक संविधाननिष्ठ आहे तोच या देशाचा मालक आहे आणि तोच या देशाचा संपूर्ण कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आम्ही सर्व मिळून या ईव्हीएमला जगाच्या विषयावर टाकणार आहोत. कारण या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननं संपूर्ण देशाला गेल्या 2004 पासून या 24 पर्यंत म्हणजे हे 20 ते 25 वर्ष या देशाची यांनी वाट लावून टाकलेली आहे. जगामध्ये कुठल्याही देशामध्ये या ईव्हीएम वरती निवडणुका होत नाहीत.
मग आमच्याच मुख्य निवडणूक आयोगाचा अट्टहास का? याचं कारणच आहे की क्रांती प्रतिक्रांतीमध्ये ही जी प्रतिक्रांती आहे, या प्रतिक्रांतीची लाट निर्माण करण्याचं काम येथील संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करत आहे. आणि ते आम्ही होऊ देणार नाही, कारण आम्ही तथागत भगवान बुद्धाच्या धम्माचे अनुयायी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आंबेडकरवादी आक्रमक आहोत. आणि त्या माध्यमातून आम्ही कुठल्याही पद्धतीनं असं होऊ देणार नाही. हे आमचं एक संविधाननिष्ठ, एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून आमचं आव्हान आहे. आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाशी घेणं देणं नाहीये. आम्हाला आमचा अनुच्छेद 12 ते 32 मधला जो मूलभूत हक्क आहे, त्या मूलभूत हक्कापैकी जो 19 कच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे, आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कापैकी एक सर्वोच्च असलेला तो म्हणजे मताचा अधिकार. आणि हा मताचा अधिकार संरक्षित असणं हे आमचा, संरक्षित राखणं हे आमचं कर्तव्य आहे, ही जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत या पुढील सर्व निवडणुकीमध्ये. आणि म्हणून आज ज्या काही निवडणुका झाल्या, ह्या निवडणुका एक फॉर्मॅलिटीज होती. हे मतदान म्हणजे फॉर्मॅलिटीज आहे. मी तर सांगतो, या ईव्हीएमच्या माध्यमातून ही केवळ प्राथमिकता पूर्ण झालेली आहे, सेटिंग अगोदरच झालेली आहे. आज जे मी काही बोललेलं आहे 23 नोव्हेंबरच्या निकालाच्या माध्यमातून जे काही स्पष्टपणे सांगितलेलं आहे, त्याशिवाय दुसरं होणारच नाही. आणि हे होणं, कमीत कमी हे झाल्यानंतर तरी सर्वसामान्य भारतीय जनतेला याचं गांभीर्य कळेल की आमच्या हातातून मताचा अधिकार हिरावून घेण्यात आलेला आहे ईव्हीएम कडून. आणि म्हणून आम्ही ईव्हीएमच्या विरोधामध्ये जर उतरलो नाही तर निश्चितपणे आमचा हा अधिकार कधीच नष्ट होईल, आणि लोकशाही सुद्धा आणि संविधान सुद्धा नष्ट होईल. ही भीती निर्माण करण्यासाठी ही सगळी आटापिटा या व्यवस्थेने केलेली आहे. आणि निश्चितपणे त्यामधून तरी सर्वसामान्य जनता जागृत होईल, आणि माझ्यासारखे जे काम करणार आहेत त्यांना सपोर्टिंग होईल, आणि जी त्या माध्यमातून आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. आज ईव्हीएम जरी असली तरी ज्या आंबेडकरवादी जनतेने आपल्या विचाराच्या, बाबासाहेबांच्या आणि संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचाराच्या उमेदवारांना, ज्यांना कुणाला निवडून देण्याचा प्रयत्न केलेला असेल, ज्यांना कुणाला मत त्यांनी दिलेले असतील, त्या सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचे आभार मानतोय की जरी तुमचं मत वाया गेलेलं असलं किंवा वाया जाणारं असलं तरी तुम्ही आंबेडकरवादी आणि संविधानवादी एकनिष्ठ आहात. याच फार मोठं कौतुक माझ्यासारख्या छोट्याशा एका संविधान विश्लेषकाला आणि सर्वसामान्य नागरिकाला आहे. फार मोठं कौतुक आहे आपलं. आपण म्हणतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी समाजाचं मत हे कुठेतरी वाया गेलं असेल किंवा नसेल, तो भाग वेगळा. परंतु आमचा आंबेडकरवादी समाज हा बाबासाहेबांच्या आणि संविधानाच्या माध्यमातून निश्चितपणे एकनिष्ठ राहिलेला आहे, एकनिष्ठ राहील, आणि याही निवडणुकीमध्ये एकनिष्ठ आहे आणि दिसेल. यामध्ये कुठल्याही प्रकारचं शंका बाळगण्याचं काही कारण नाही. भलेही आमचे लोक येतील निवडून किंवा नाही येतील, प्रश्न तो नाही. प्रश्न हा आहे की आमचा आंबेडकरी समाज हा विखुरलेला नाही, हे यामधून सिद्ध होणार आहे. आणि म्हणून त्या आंबेडकरी समाजाला माझा सॅल्यूट आणि जय भीम आहे. याचंही विश्लेषण मी उद्या परवा करणार आहे सविस्तरपैकी, जेव्हा निकाल येईल तेव्हा. परंतु एक 23 नोव्हेंबरच्या निकालाचे सुतोवाच या ईव्हीएमला सेटिंग केल्यामुळं कसं होणार आहे, त्या पद्धतीचं 23 नोव्हेंबरचे निकाल अंदाज मी या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे. परंतु एक वाईट वाचण्यासारखी, अत्यंत दुःखदायक ही एक घटना अशी आहे की ज्या महापुरुषांनी, ज्या स्वातंत्र्यवीरांनी या देशाला, भगतसिंग सारखे, राजगुरू सारखे, सुखदेव सारखे, नेताजी सुभाषचंद्र बोस सारखे, ज्यांनी या देशासाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण केलं, देशाच्या स्वातंत्र्यानंतर ज्यांनी या देशाची जडणघडण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, त्या महापुरुषांना
आज जे 2024च्या काळामध्ये या लोकशाहीची विटंबना होताना दिसते, नोटाच्या बंडलावरती लोकशाहीचा घोट घेतलेला दिसतो, त्यांचं सर्वस्व अर्पण झालेलं बलिदान आज त्याची विटंबना झालेली दिसते, त्याचा अपमान झालेला दिसतोय. जे या नोटांच्या बंडलांना बळी पडलेले आहेत, समजून घ्या, ज्यांनी नोटांची बंडल वाटली आणि ज्यांनी ती घेतली, देणारे आणि घेणारे दोघेही, या दोघांनीही आपल्या हातातील सर्वात मोठा दगड आपल्याच पायावर पाडून घेऊन आपलं जीवन संपवण्याचं काम स्वतः त्यांनी करून घेतलेलं आहे. मग ते केवळ नोटांचं बंडलच असेल किंवा मटण असेल किंवा दारू असेल किंवा आमिष असेल, क्षुल्लक स्वार्थ असेल, तो सर्व. कारण बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं संविधानातून की हा मताचा अधिकार आमच्या जीवापेक्षा प्राणापेक्षा मोलाचा आहे. जेवढे तुम्ही नोटांचे बंडल किंवा नोटा घेतलेल्या आहेत, किती दिवस पुरणार आहेत? 1 महिना, 6 महिने, वर्षभर, जन्मभर पुरणार आहेत? अरे हा तुम्ही जर विचार करून नोटांची बंडल कोणी घेणारेच नसतील तर वाटणारा तरी कसा येईल? आज 5 कोटी रुपये म्हणतात, विनोद तावडे साहेबांनी त्या ठिकाणी वाटले, 9 लाखच रुपये सापडले. उरलेले पैसे वाटले, घेणाऱ्यांनी घेतले म्हणून वाटले ना. म्हणजे या ठिकाणी घेणाराही दोषी आहे, देणारा तर दोषी आहेच. आणि या अशा प्रकारच्या या विधानसभेच्या निवडणुका अशा पद्धतीनं पार पडलेल्या आहेत. याचे निकाल 23 नोव्हेंबरला जे येतील ते येतील, परंतु त्यांचा अंदाज मी या ठिकाणी आपल्याला वर्तवलेला आहे. आणि त्या माध्यमातून आपण सर्वांनी निश्चितपणे एक लक्षात घ्या, 23 नोव्हेंबरचा निकाल काहीही येऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होत, अजित पवार होत, फडणवीस होत, उद्धव ठाकरे होत, काँग्रेसचे कुणी होत किंवा शरद पवार गटाचे कुणी होत किंवा अपक्षामधून एखादा हो, या महाराष्ट्र राज्याचा 23 नोव्हेंबरच्या निकालानुसार कुणीही मुख्यमंत्री हो, कुणाचंही सरकारी हो, परंतु एक मात्र भारतीय जनतेने आणि महाराष्ट्रीयन जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे की आमच्या मताचा अधिकार हिरावून घेणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जगाच्या वेशीवर टांगून मातीत गाडल्याशिवाय आम्हाला राहायचं नाही. हा एक संदेश मी या ठिकाणी देतो. आणि आजच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मध्ये मतदान ज्यांनी केलेलं आहे त्या सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि आजच्या मतदानाच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत, दुर्घटना घडवल्या गेलेल्या आहेत, त्या म्हणजे मारामाऱ्या. आज आपण पाहिलंय वर्ध्यामधील नितेश कराळे सरांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेले व्हिडिओ आलेले आहेत. सिल्लोडमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांचे एकमेकावर भिडलेले व्हिडिओ आलेले आहेत. भंडाऱ्यामधले व्हिडिओ आलेले आहेत. एकंदरीत महाराष्ट्रातले सगळीकडून व्हिडिओ आलेले आहेत ज्यामध्ये कार्यकर्त्यांना आणि मतदारांना सुद्धा मारहाण झालेली आहे. उमेदवारांचा सुद्धा या ठिकाणी बळी गेलेला आहे, मतदाराचा सुद्धा बळी गेलेला आहे. यामध्ये अजून घटना वाढतील, उद्या सकाळी आपल्यापर्यंत पोहोचतील. म्हणजे एकंदरीत सारांश रूपाने आमची भारतीय लोकशाही या निवडणुकीच्या एका दिवसाच्या मतदानापुरती मर्यादित राहिलेली आहे आणि ती एका सेकंदाच्या बटन दाबण्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहे. आणि त्यासाठीच या महायुतीच्या भाजपच्या पक्षाने आपल्या नोटांची बंडल देशाला कर्जबाजारी करून लोकांना वाटलेली आहेत. आणि त्यामधून आमची लोकशाही आमच्याकडं सर्वसामान्य जनतेकडं केविलवाने बघते आयसीयू मधून की मला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करा, मला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करा, मला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करा. आणि तिला वाचवण्याचा आयसीयू मधून प्रयत्न करायचा असेल तर या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय हिंद.